नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील आंबेठाण गावात भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर कारने घरासमोर रस्ता ओलांडणाऱ्या 3 वर्षाच्या बालकाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात बालकाचा जागीच मृत्यू झाला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र गया ठाकूर, मूळ राहणार बिहार, यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचा पुतण्या सूरजकुमार ठाकूर वय वर्ष 3 याचा या अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी कार चालक दीपक शंकर मांडेकर वय वर्ष 33 राहणार आंबेठाण तालुका खेड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंब आंबेठाण येथे भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांचा पुतण्या घरासमोरील रस्ता ओलांडत असताना टोयोटा फॉर्च्युनर कारने MH14 NN 000 या वाहनानं जोराची धडक दिली. कारचे पुढचे चाक बालकाच्या पोटावरून गेल्यानं त्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा त्यातच मृत्यू झाला. बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी चालकावर कारवाई केली आहे. पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या आळंदी तालुका खेड येथील एका होतकरू तरुण अधिकाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला असून संपूर्ण पोलीस दलाला हादरवून टाकणारा हा धक्का आहे. तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सूरज मराठे यांचा मृतदेह मिळून आला. कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आळंदी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी असलेले सूरज मराठे हे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले होते. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, अशी प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सूरज मराठे हे अविवाहित होते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ते रजेवर होते. आज सकाळी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण काय आहे याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसून अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. चाकण परिसरात कारवाई करून 1,40,000 रुपये किमतीचे बेकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी रापट ठेवलेले एकूण 4,000 लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. बुधवारी दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि त्यांचे सहकारी चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीनुसार मौजे रासे तालुका खेड जिल्हा पुणे या गावाच्या हद्दीत डोंगराच्या कडेला झाडाझुडपात अर्जुन बिरबल राठोड राहणार रासे तालुका खेड जिल्हा पुणे याने बेकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी एकूण 4,000 लिटर रापट ठेवलेले रसायन मिळून आले. त्याच्याविरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चाकण शहर आणि लगतच्या भागात बिबट्यांचा उच्छाद सुरूच आहे. कडाचीवाडी तालुका खेड येथील खांडेभराड वस्तीवर एका गोठ्यातील गायी बिबट्याने ठार केली आहे. शिवसेना UBT जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड यांच्या गोठ्यातली ही गाय होती. वन विभागाने सक्तीने उपाययोजना कराव्यात व आणखी पाळीव गुरांचे बळी वाचवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. चाकण नगर परिषद विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भुजबळ यांची निवड करण्यात आली असून गट नेतेपदी नगरसेवक साहेबराव कड यांची निवड करण्यात आली आहे. पूरगावचा बैलगाडा घाट ते पिंपरे वस्ती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन माजी सरपंच संगीता विलास गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या दळणवळणाची समस्या दूर होणार आहे. चाकणमधील सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट मालिनी प्रीतम शिंदे यांची भाजपा महिला मोर्चाच्या चाकण मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागाला वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी एका खासगी कंपनीकडून एकूण 100 वाहतूक बॅरिकेड्स प्रदान करण्यात आल्या. कारण शेत रस्त्यांसाठी ऐतिहासिक कायदेशीर सुधारणा मामलेदार न्यायालय अधिनियम सुधारणा अधिनियम 2025 शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते मोफत पोलीस संरक्षणात खुले होण्यासाठी व अतिक्रमण मुक्त होण्यासाठी कायद्यात सुधारणा केली गेली आहे. यापुढे शेतकऱ्यांना वहिवाट रस्ता खुला करण्यासाठी आता वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार नाही. राज्य सरकारकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना MSME औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. परंतु पुण्याचा बराच भाग औद्योगिकदृष्ट्या विकसित असल्याने जिल्ह्यातील बहुतांश MSMEंना यांचा फायदा होत नव्हता. राज्य सरकारच्या नवीन उद्योग धोरणात विकसित भागातील
MSME नाही याचा लाभ देण्याचे पाऊल उचलण्यात आल्याने पुण्यातील या क्षेत्रातील हजारो उद्योगांना फायदा होणार आहे. चाकण MIDCमधील अनेक उद्योगांच्या वाढीसह रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे. MSME क्षेत्रातील उद्योगांसाठी राज्य सरकार औद्योगिक प्रोत्साहन अनुदान योजना राबवते. त्यात या उद्योगांना स्थापनेनंतर व्याज अनुदान, वस्तू व सेवा कराचा GST परतावा, वीज शुल्कात अनुदान आणि मुद्रांक शुल्कात सवलत आदी फायदे दिले जातात. मात्र ही सवलत देताना संबंधित उद्योग कोणत्या भागात आहे याचा निकष लागू करण्यात येतो. औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या भागात ही सवलत सर्वाधिक आहे, तर विकसित असलेल्या भागात ही योजनाच लागू नव्हती. आता ती लागू केली आहे. सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे अ, ब, ड आणि ड प्लस असे 5 वर्ग करण्यात येतात. पुणे जिल्ह्यातील बहुतांश उद्योग हे अ वर्गवारीत असल्याने त्यांना योजनेचा फायदा मिळत नव्हता. आता तो फायदा मिळणार असल्याने नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांच्या विस्तारासाठीही उपयोग होणार आहे. यासाठी MSME क्षेत्रातील उद्योगांना स्थिर भांडवल मर्यादा 2.5 कोटी ते 125 कोटी रुपये आहे. MSMEना तालुकानिहाय फायदा अ विभाग पुणे शहर, मावळ, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, मुळशी, पुरंदर, वेल्हे स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 30% अनुदान. ब विभाग पुणे जिल्ह्यात नाही, स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 40% अनुदान. क विभाग शिरूर, दौंड, भोर, पुरंदर, खेडचा काही भाग, इंदापूर, बारामती स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 50% अनुदान. ड विभाग आंबेगाव, जुन्नर स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 60% अनुदान. ड प्लस वेल्ह्याचा काही भाग स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 70% अनुदान. काळूस तालुका खेड येथे काल बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गायीचे वासरू ठार झाले. काळूस गावामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. आता ऊस तोडणी सुरू असून ऊस कामगार, त्यांची मुले, त्यांची जनावरे असा सर्व प्रपंच ऊसाच्या शिवारात असतो. अक्षरशः जीव मुठीत धरून पोटासाठी हे काम करावे लागते असे ऊसतोड कामगार सांगतात. सरकारने आमच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी या कामगारांची मागणी आहे. खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील धानोरे गावच्या उपसरपंचपदी सारिका गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचं स्वागत होत आहे. या आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे ज्वारी, बटाटा, कांदा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यात प्रामुख्याने मवा आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं शेतकरी सांगतात. तसेच ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं शेतकरी सांगत असून पिकावर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. वातावरण चिकट लागलं परत. कुंडेश्वर युवा प्रतिष्ठान कोमलवाडी पाईट येथे श्री धर्मनाथ यात्रा उत्सव 2025 मुक्काम पोस्ट कोमलवाडी पाईट यांच्या वतीनं आयोजित बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकर स्थळ पश्चिम तालुका खेड या शाळेत गणेश ठिगळे यांच्या माध्यमातून ब्लॅकबोर्ड प्रदान करण्यात आले. राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गणेश ठिगळे यांचा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मौजे सातकर स्थळ पश्चिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा भेट देण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी कांद्याच्या अवकेत वाढ होऊन कांद्याला प्रति किलोस 12 ते 16 रुपयाचा दर मिळाल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलंय. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. चाकणमध्ये कलाकार कट्टा माणिक चौक येथे तरुण कलाकारांना सुरू केला असून हुबेहूब चित्र काढून देण्याचं काम महेश डोंगरे हा कलाकार करत आहे. अतिशय सुबक चित्र त्यानं रेखाटलं असून त्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुणे लाईव्ह बरोबर बोलताना महेश डोंगरे यांनी नेमकं काय सांगितलंय हे पाहूया. नमस्कार, मी महेश डोंगरे. मी चाकणमध्ये आपल्या माणिक चौकामध्ये सिद्धी आर्किड शेजारी एक आपला छोटासा आर्ट स्टुडिओ ओपन केला आहे. बरेच दिवस झाले मी काम करत होतो, परंतु एक चाकणकरांना माहीत व्हावं किंवा खेडमधील सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याला माहीत व्हावं यासाठी मी हा स्टॉल चालू केलेला आहे. आता माझ्यासारखे बरेच कलाकार असतात ज्यांना कलेची आवड असते, परंतु काही अडचणींमुळं किंवा काही जबाबदाऱ्यांमुळं ते आपलं कलेला सादर करू शकत नाही. परंतु या सर्वांवर मात करून मी जॉबला जाऊन किंवा बाकीच्या जबाबदाऱ्या पार पडून एक पार्ट टाईम म्हणा किंवा मी छोटंसं असं चालू केलेलं आहे.
अपेक्षा आहे पूर्ण खेड तालुका मला किंवा माझ्या या कलेला पूर्णपणे प्रतिसाद देणार. माढा प्राधिकरणाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय. खेड तालुक्यातील रोहकल येथील गायरान गट नंबर 220 मधील 40 एकर जागेवर म्हाडा सुमारे अंदाजे 9,000 सदनिकांचा प्रकल्प उभारणार होते. या जागेवर सद्यस्थितीत 5,000 झाडे आणि आदिवासी ठाकर वस्ती आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा ठराव करत तीव्र विरोध केला आहे. शेवटी प्रशासन ऐकत नाहीये. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गावकऱ्यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्दे सन्मानित न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी ऐकून घेत जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधितांना लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाबाबत तुर्तास काम सदर जमिनीत कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात येणार नाही असे आदेश 7 जानेवारी 2026 रोजी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आदिवासी कुटुंबांनी आणि गावकऱ्यांनी स्वागत केलं असून याचिकाकर्ते प्रशांत सुनील काचोळे यांच्यासह ॲडव्होकेट निलेश कड आणि उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट वैभव उगले यांनी कामकाज पाहिलं. मी संदीप चंद्रकांत काचोळे रोकलगावचा ग्रामस्थ असून उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला दिलेली स्थगिती ही रोकल ग्रामस्थांच्या संघर्षाला मिळालेला मोठा न्याय आहे. गायरान जमीन ही गावच्या हक्काची असून ती वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज हाच सर्वोच्च असतो हे या निर्णयावरून सिद्ध झालेलं आहे. मी उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. माडाच्या संदर्भात जे आम्ही याचिका दाखल केली त्या संदर्भात जे न्यायदेवतेने आमच्यासारखा निकाल दिला म्हणजे स्थगिती दिल्या गायरानाला, तसं जर पाहायला गेलं तर हे आम्ही सामाजिक वनीकरण लहानपणापासून झाडं लावण्याचं जोपासण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतीने केलेलं आहे. म्हणजे याच्यात ग्रामपंचायतीचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ही गोरगरीब आदिवासी बांधव यांना घरं बांधण्याकरता आता आज आमच्या MIDCने जवळजवळ 500 एकर जमीन घेतली. मग आम्ही जायचं कुठं घरं बांधायची, कुठं राहायचं, कुठं मशानभूमी करायची, कुठं बैलघाट करायचा, अशा अडचणी या गावामध्ये तयार झालेल्या आहे. त्याकरता शासनाला अशी आमची विनम्र विनंती आहे की बी आमच्या आदिवासी बांधवावरती व आमच्या रोखल गावावरती पहिलंच 500 एकर गेलेले, अजून हे जर गेलं तर आम्ही जायचं कुठं हा प्रश्न मोठा आहे. त्याकरता न्यायदेवतेने जो निर्णय दिला, स्थगिती दिली, त्याबद्दल न्यायदेवतेचं आम्ही हार्दिक अभिनंदन स्वागत करतो गावच्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण पाहतच असू की मी प्रथमतः पुणे लाईव्हचे जाहीर असे आभार मानतो की तुम्ही आम्हाला जुलै महिन्यामध्ये प्रथम या जो काय अन्याय होत होता त्याला वाचा फोडली. माडा हे राक्षसी प्रवृत्तीने सगळीकडेच गायरान जागा म्हणजे शिरूर असेल, नेरे असेल, रोकल असेल, आता माळून गेलं तर त्यांनी त्या दिवशी सांगितलं की लॉटरी नाही काढणार, तसेच फ्लॅट विकणार एजन्सीमार्फत. म्हणजे त्यांच्याकडे लाभार्थी नाही. प्रधानमंत्री आवास योजना असो, बेघर असो किंवा अन्य आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लाभार्थी नव्हते. ओपन मार्केटमध्ये सरकारी जमीन घेऊन मोठ्या प्रमाणावर जमिनींवर फ्लॅट बांधायचे आणि ते विकायचे, एवढाच यांचा हा बाजार चालू होता. तर रोखलला जेव्हा ते आले तर त्यामध्ये 40 एकर जमीन त्यांनी घेतली. त्या ज्या जमिनीमध्ये 5,000 झाडं आहे जी शासनानेच विविध योजनेच्या अंतर्गत लावलेली होती. आणि ही जी आपण पाहतो आदिवासी ठाकर समाजाची वस्ती आहे ही 4 पिढ्यापासून होती. आता ह्यांनाही ते म्हणले उठवायचं आणि ह्यांच्या वस्तीच्या जागी ओपन स्पेसचं आरक्षण टाकलं. नंतर मग जेव्हा लोकांनी विरोध केला तेव्हा कलेक्टरांनी म्हणले की नाही मी जागा देतो, परंतु तोंडी याला कोणी मान्य केलं नाही. आणि मग शेवटी ग्रामस्थांनी ठराव केला आणि त्यांनी आमच्याच रोखलगावचे जे काय कार्यकर्ते आहेत, प्रशांत काचोळे असतील, स्वतः मी असेल, आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यातर्फे बाबा एवढी सगळी लोक जाऊ शकत नाही. ग्रामसभेने आम्हाला मान्यता दिली आणि आम्ही कोर्टामध्ये जेव्हा याचिका केली तेव्हा मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की या ठिकाणी 5,000 झाडे प्लस ही आदिवासी वस्ती, 2 पाझर तलाव आहेत आणि स्मशानभूमी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाबी लक्षात आणल्या तेव्हा उच्च न्यायालयाने जे काही सगळे जाब देणार म्हणून कलेक्टर असतील, गृहनिर्माण खाते आणि अन्य जे सगळे
त्यांना म्हणले आपण रिप्लाय फाईल करायला वेळ देऊ आणि दरम्यान आम्ही सांगितलं की बाबा माड आणि टेंडर काढले आणि बाकीचे कामकाज ते करतील आणि मग अशा प्रकारे झाडं आणि या लोकांना काहीतरी हमी द्यावी लागेल. तर मान्य उच्च न्यायालयाने हे मान्य केलं आणि त्यांना 31 तारखेपर्यंत रिप्लाय सादर करायला सांगितलं आहे आणि तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही असं स्पष्टपणे न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळं आज रोजी मी माननीय जे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सांगत होतो की साहेब तुम्ही सगळं जे काय करायचं आहे ते पूर्णपणे प्रस्ताव करून घ्या आणि जोपर्यंत इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स येत नाही किंवा माडासारख्याकडं लाभार्थीच नाही आहे 9,000 फ्लॅट बांधून करणार काय, म्हणजे जनतेचंही नुकसान आणि ते फ्लॅट नाही गेले तर परत भाड्याने देणार असं शासन निर्णय. तर या सगळ्याचा सर्वकष विचार करावा तो त्यांनी केला नाही. त्यामुळं आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्यामुळं काही प्रमाणात का होईना ह्या लोकांना आज हमी आलेली किमान न्यायालयाच्या माध्यमातून यांना घरं भेटतील आणि यांची वस्ती सुरक्षित राहील आणि ही जी वनसंपदा आहे ही पण आम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालयामध्ये सातत्याने पाठपुरावा करू. माननीय न्यायदेवता जी आहे ती निश्चितच संविधानाच्या कक्षेत आम्हाला न्याय देईल आणि ह्या लोकांनाही न्याय देईल, पर्यावरणालाही न्याय देईल आणि प्रशासनाला एक धडा जो आहे तो पण निश्चित भेटेल की आपण मनमानी पद्धतीने कुठलंही काम करू शकत नाही. आपल्याला जी प्रोसिजर आहे सर्वोच्च न्यायालयाची गायरान जमिनीबाबत ती फॉलो करावी लागेल आणि माझी विनंती आहे की जिल्हाधिकारी आणि सर्वच प्रशासनाने आता ह्या आदेशानुसार त्यांनी जी काय कारवाई सुरू केलेली ती थांबवावी. कोर्टात तुम्ही तुमचं सविस्तर उत्तर द्या आणि त्या कोर्टातल्या उत्तरानंतर जो काही न्यायदेवता निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य असेल. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 7 जानेवारी 2025 रोजी खाऊक बाजारात तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया. उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही प्रचंड प्रमाणात झालेली आहे, परंतु गिराईक अतिशय कमी आहे. आज रोजी कोबी असेल कोबी 7 ते 10 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांग्याला तर भाव एकदमच कचरा मोल झालेले आहे, वांगी 10 ते 15 रुपये किलो आहे. टमाटे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. कारली 45 ते 50 रुपये किलो आहे. गवारीचे भाव मात्र टिकून आहेत, गवारी 90 ते 100 रुपये किलो आहे. दुधी भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भावसुद्धा टिकून आहेत, शेवगा 270 ते 280 रुपये किलो आहे. मिरचीसुद्धा काळी मिरची असेल 40 ते 45 रुपये किलो आहे. ज्वेलरी मिरची असेल ती 50 ते 55 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 45 ते 50 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडासुद्धा भाव एकदम कमी आहे, श्रावणी घेवडा 20 ते 30 रुपये किलो आहे. वालवरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. राजमासुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पावटा असेल पावटा 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल भेंडीचे भाव टिकून आहेत, भेंडी 45 रुपये किलो आहे. गाजरचे भाव एकदम डाऊन झालेले, गाजर 10 ते 12 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. बीट 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 30 ते 50 रुपये किलो आहे. पापडी असेल पापडी 15 ते 20 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झाले आहेत, वाटाणा 18 ते 22 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्याच्या मात्र प्रचंड मंदी झालेली आहेत. कोथिंबीर असेल कोथिंबीर 2 ते 3 रुपयाला गड्डी आहे. मेथीसुद्धा 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालकसुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. आज सर्वसाधारण बाजारात अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.